नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र ताजने आपलं रविताज ऑनलाईन बँकिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. माय डिअर फ्रेंड्स, आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू काइंडली सबस्क्राइब अवर यूट्यूब चॅनल as रविताज ऑनलाईन बँकिंग अकॅडमी फॉर more updates of UPSC examinations, then bank examinations, then staff selection commission examinations, then MPSC examinations and other allied examinations. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फार सुंदर टॉपिक बघणार आहोत. बेसिकली टॉपिकचं नाव आहे स्टेटमेंट्स अँड अझम्पशन. ऍक्च्युली ह्या टॉपिकवरती युपीएससी एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारताना अंडर कॉम्प्रिहेन्शन रिसेंटली असे प्रश्न येतात, दॅट इज रीड अ पॅसेज अँड विच अझम्पशन इज मोस्ट व्हॅलिड, देन रीड अ पॅसेज विच इन्फरन्स इज मोस्ट व्हॅलिड, और विच क्रुशियल मेसेज कॅन बी ड्रॉन फ्रॉम द पॅसेज, और विच वीक आर्ग्युमेंट और स्ट्रॉंग आर्ग्युमेंट कॅन बी ड्रॉन फ्रॉम द पॅसेज. बेसिकली कॉम्प्रिहेन्शन मध्ये युपीएससी मध्ये आपल्याला कुठलाही उत्तर सोडवताना माय डिअर फ्रेंड्स, जोपर्यंत आपलं अझम्पशन म्हणजे गृहीतके कळत नाही तोपर्यंत आपण उत्तर अगदी सहज काढू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला लेखकाचा हिडन टोन समजत नाही तोपर्यंत आपण युपीएससी कॉम्प्रिहेन्शन मध्ये आपण उत्तर काढणं आपल्याला थोडंसं अवघड जाईल. सो बेसिकली बँक एक्झाम मध्ये प्रश्न येताना तुम्हाला स्टेटमेंट दिले जातील अँड फॉलोड बाय अझम्पशन. सपोज लेट अस टेक वन एक्झाम्पल. सपोज लव्ह मॅरेजेस मोस्ट इन डिवोर्स, हे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि फॉलोड बाय अझम्पशन. सपोज अझम्पशन नंबर 1, देर आर केसेस ऑफ डिवोर्स इन सोसायटी, आणि अझम्पशन नंबर 2, लव्ह मॅरेज डू टेक प्लेस इन सोसायटी. माय डिअर फ्रेंड्स, ऑप्शन कसे असतील एक्झाम मध्ये फॉर बँक एक्झाम्स और स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झामिनेशन अँड अदर लाइड एक्झामिनेशन इंक्लुडिंग यूपीएससी ऑल्सो. सपोज अझम्पशन नंबर 1 इज व्हॅलिड, सेकंड ऑप्शन अझम्पशन नंबर 2 इज व्हॅलिड, थर्ड ऑप्शन बोथ अझम्पशन्स आर व्हॅलिड, देन फोर्थ ऑप्शन माय डिअर फ्रेंड्स आयदर फर्स्ट और सेकंड अझम्पशन्स आर व्हॅलिड, then last option neither first nor second are valid. My dear friends, हा thumb rule आहे. Before choosing neither nor we should think for the case of either or. ऍक्च्युली ह्या आपण नंतर डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोत. बेसिकली मुलांना हे लक्षात येत नाही की अशा एक्झाम्स मध्ये फोकस करताना ऍप्टिट्यूड असेल किंवा रिझनिंग असेल और सीसॅट विषय असेल, यामध्ये मुलांना असं वाटतं की आपल्याला प्रॅक्टिस ही फार गरजेची आहे. माय डिअर फ्रेंड्स, ऍक्च्युली प्रॅक्टिस तर गरजेचीच आहे, पण जोपर्यंत आपण कन्सेप्ट क्लिअर करत नाही तोपर्यंत आपण उत्तर ऍक्युरेटली काढू शकत नाही. म्हणजे बँक एक्झाम असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम्स असेल, आयदर युपीएससी एमपीएससी एक्झामिनेशन असेल, यामध्ये मोर प्रॅक्टिस ऍक्च्युली पेक्षा माझ्या म्हणण्याप्रमाणे ऑप्टिमम प्रॅक्टिस गरजेची आहे आणि आपल्याला मॅक्सिमम ऍक्युरसी आपली डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे राजांनो, जोपर्यंत आपला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपला स्पीड वाढणार नाही, ऍक्युरसी वाढणार नाही. त्यामुळे आपण एक छोटा टॉपिक आज आपण डिस्कस करत आहोत, दॅट इज स्टेटमेंट्स अझम्पशन. यामध्ये प्रश्न कशा प्रकारे येतात आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. पण या ठिकाणी अझम्पशन्स काढताना कन्सेप्ट किती महत्वाचे आहे, आणि जोपर्यंत आपण कन्सेप्ट शिकू शकत नाही, कन्सेप्ट आपण अंडरस्टँड करत नाही, तोपर्यंत आपले उत्तर ऍक्युरेटली निघणार नाही. तर माय डिअर फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट द टॉपिक ऑफ स्टेटमेंट अझम्पशन इन टुडेज अवर व्हिडिओ. सो बेसिकली माय डिअर फ्रेंड्स, आर्ग्युमेंटेशनच्या 2 पद्धती असतात. म्हणजे आपण जर आपलं अझम्पशन समजायचं आहे, आपल्याला कंक्लुजन समजायचं आहे, तर आपल्या आर्ग्युमेंटेशनची मेथड आपल्याला समजणं गरजेचं आहे. बेसिकली पहिली पद्धत आहे आयडियल वे ऑफ आर्ग्युमेंटेशन आणि दुसरी पद्धत आहे ऍक्च्युअल वे ऑफ आर्ग्युमेंटेशन. लिसन व्हेरी केअरफुली. आय एम रिक्वेस्टिंग हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, म्हणजे आपला अझम्पशन आणि कंक्लुजन यामधला डाऊट छोट्या एक्झाम्पल मध्ये मी आपला क्लिअर करतो. बाकी आपण मोर अपडेट्स, न्यू अपडेट्स, बेसिक कन्सेप्ट आपण भविष्यातल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया. सो लाईकवाईज आपला हा डाऊट एकदम सुंदर प्रकारे, एकदम योग्य प्रकारे या ठिकाणी क्लिअर होणार आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, ऍक्च्युअली पहिली जी पद्धत आहे, ऍक्च्युअली आर्ग्युमेंटची आपण जर व्याख्या जर केली, बघा आर्ग्युमेंट म्हणजे काय, it has clauses, phrases, or statements, or facts, or figures which includes a claim or conclusion. साध्या भाषेमध्ये आर्ग्युमेंट म्हणजे काय, थोडक्यात वादविवाद किंवा चर्चा किंवा म्हणणं मांडणं. म्हणजे आर्ग्युमेंटची आपण जर साधी व्याख्या जर केली माय डिअर फ्रेंड्स, यामध्ये विधाने असतील, वाक्य असतील किंवा स्टेटमेंट्स असतील, क्लॉजेस असतील. त्याचा एक भाग तुम्हाला काही गोष्टी क्लेम करायला शिकवतो आणि एक भाग तुम्हाला काही गोष्टी कंक्लूड करायला शिकवतो. म्हणजे माय डिअर फ्रेंड्स, जर आपण क्लेम जर करतो तर अझम्पशन्स आपण डेव्हलप करतो, आणि आपण जर कंक्लूड करतो आपण कंक्लुजन डेव्हलप करतो. अझम्पशनला आपण साध्या भाषेमध्ये गृहीतके असं म्हणतो आणि कंक्लुजनला आपण साध्या भाषेमध्ये अनुमान असं म्हणतो. हे आपण डिटेल नंतर डिस्कशन मध्ये आपण भविष्यातल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अझम्पशनची आपण साधी जर व्याख्या जर केली, अझम्पशन म्हणजे काय, त्याला आपण साध्या भाषेमध्ये गृहीतके असं म्हणतो. माय डिअर फ्रेंड्स, अझम्पशनची आपण व्याख्या जर बघितली आपण, तर इट इज समथिंग अज्यूम, समथिंग सपोज अँड समथिंग टेकन फॉर ग्रांट. म्हणजे ज्या गोष्टी आपण लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे गृहीत धरतो, समजून घेतो आणि मान्यतेसाठी घेतो, त्याला आपण साध्या भाषेमध्ये अझम्पशन असं म्हणतो. म्हणजे अझम्पशन म्हणजे साध्या भाषेमध्ये हिडन टोन ऑफ द पॅसेज और हिडन टोन ऑफ द स्टेटमेंट, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे अनसेड पार्ट ऑफ द स्टेटमेंट
जो आपल्या लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे समजून घ्यायचा आहे. म्हणजे राजांना जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाही तोपर्यंत आपण किती जरी उदाहरणं सॉल्व्ह केली तोपर्यंत आपली अॅक्युरेसी येणार नाही आणि आपला ऑब्व्हियसली युपीएससी कॉम्पिटिशन मध्ये पण आपला सध्या स्कोर कमी येतो आणि बँक एक्झाम मध्ये सुद्धा हा टॉपिक बेसिकली रिझनिंग मध्ये बेसिकली आयदर लॉजिकल रिझनिंग और क्रिटिकल रिझनिंग हा प्रश्न एक्झाम मध्ये फार फेमस आहे. या ठिकाणी आपली अॅक्युरेसी ऍक्च्युअली आली पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट टुडेज लेक्चर. बेसिकली आयडियल वे ऑफ आर्ग्युमेंटेशन म्हणजे काय माय डिअर फ्रेंड्स? ओके, सपोज या ठिकाणी मी पुटअप करतो. ऍक्च्युअली आयडियल ऑफ आर्ग्युमेंटेशन म्हणजे काय माय डिअर फ्रेंड्स? त्याला आपण म्हणतो चर्चा करण्याची योग्य पद्धत. ओके, म्हणजे काय? ह्या पद्धतीमध्ये माय डिअर फ्रेंड्स लेखक तुम्हाला प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने मांडतो. तुमच्यापासून कुठली गोष्ट लपवून ठेवत नाही आणि त्यामुळे पहिल्या पद्धतीमध्ये अजम्पशन बनत नाही. हे आपण समजून घेतलं गेलं पाहिजे. छोटं उदाहरण बघूया. समजा आपण माय डिअर फ्रेंड्स आपण समजा इयत्ता 4थी किंवा आपण 5वी मध्ये आहोत आणि आपल्याला छोटस एक रेषीय समीकरण आपल्याला सोडवायला दिलेलं आहे. समजा आपण इयत्ता 5वी मध्ये आहोत आणि तुम्हाला एक सिंपल लिनियर इक्वेशन तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे. मी पुटअप करतो बघा. लिसन व्हेरी केअरफुली. सो तुमची फार सुंदर कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहे. सो लिसन टिल द लास्ट. ओके, समजा राजांनो 3x अधिक 6 बरोबर 9. ओके, हे आपण रेषीय समीकरण आपण याला विचारात घेतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये लिनियर इक्वेशन म्हणतो. सिंपल लिनियर इक्वेशन विथ वन व्हेरिएबल. समजा तुम्हाला मी असं म्हटलं हे उदाहरण सॉल्व्ह करा, सोडवा. आपण कसं करतो राजांनो? इयत्ता 5वी मध्ये किंवा आपण बेसिक स्टँडर्ड्स मध्ये आपण दुसरं वाक्य लिहितो माय डिअर फ्रेंड्स. 3x बरोबर 9 वजा 6. तिसरं वाक्य आपण मांडतो 3x बरोबर 3. चौथं वाक्य आपण मांडतो x बरोबर 3 भागिले 3 आणि आपण पाचवं वाक्य मांडतो माय डिअर फ्रेंड्स x बरोबर 1. म्हणजे साध्या भाषेमध्ये योग्य पद्धत म्हणजे काय? आयडियल वे ऑफ आर्ग्युमेंटेशन म्हणजे काय? चर्चा करण्याची योग्य पद्धत. ह्या पद्धतीमध्ये लेखक तुमच्या पुढे प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने मांडतो. एकदम समजून घ्या, शांतपणे ऐका, व्यवस्थित ऐका, तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाहीये. कारण अजम्पशन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत उदाहरण आपण किती जरी सॉल्व्ह केले आपले उत्तर 100% चुकणार आहेत, आपल्या अॅक्युरेसी बसणार नाहीये. आणि त्यामुळे हे उदाहरण जे मी आपल्या पुढे मांडत आहे समीकरणाच्या स्वरूपामध्ये किंवा मॅथमॅटिकल पॅसेजच्या स्वरूपामध्ये आपण हे जर समजलं तर आपलं अजम्पशन अगदी सहज क्लिअर होईल. सो माय डिअर फ्रेंड्स, आपण जर साधं बघितलं ह्या उदाहरणामध्ये पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्याशी लिंक आहे, दुसरं वाक्य तिसऱ्या वाक्याशी लिंक आहे, तिसरं वाक्य चौथ्याशी लिंक आहे आणि चौथंही 5व्याशी लिंक आहे. आणि सगळ्या इंटरलिंकिंगमुळे एकदम सुंदर बघा, सगळ्या ह्या इंटरलिंकिंगमुळे माय डिअर फ्रेंड्स पहिल्या पद्धतीमध्ये अझम्पशन्स डेव्हलप झालेलं नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे अनुमान निघलेला आहे x इज इक्वल टू 1. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स आपण या ठिकाणी पुटअप करू शकतो. सो x इज इक्वल टू 1 आपला हा कंक्लुजन आहे. नॉर्मली कंक्लुजन अपिअर ॲट द लास्ट. साध्या भाषेमध्ये अनुमान हा शेवटी येतो. ओके, सो नॉर्मली कंक्लुजन अपिअर ॲट द लास्ट. या ठिकाणी प्रत्येक वाक्य एकमेकांना इंटरलिंक असल्यामुळे पहिल्या पद्धतीमध्ये अझम्पशन बनलेलं नाही. मी जर तुम्हाला असा साधा प्रश्न विचारला की 3x इज इक्वल टू 3 हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? ऑब्व्हियसली ट्रू आहे. पण मी तुम्हाला असा प्रश्न विचारला 3x इज इक्वल टू 3 हे स्टेटमेंट अझम्पशनच्या फॉर्मॅटमध्ये ट्रू आहे की फॉल्स आहे? ऑब्व्हियसली अझम्पशन बनणार नाही, कारण ते स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणजे साध्या भाषेमध्ये आयडियल वे मध्ये ऑथर तुम्हाला प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने मांडतो. म्हणजे साध्या भाषेमध्ये या ठिकाणी अझम्पशन बनले नाही. हे आपण छोटं उदाहरण बघितलंय. आता आपण 5वी मध्ये आहोत. आता सेम उदाहरण माय डिअर फ्रेंड्स आपण छोटं उदाहरण बघा. सेम उदाहरण आपण ऍक्च्युअल ऑफ आर्ग्युमेंटेशन मध्ये आपण डिस्कस करतो. माय डिअर फ्रेंड्स प्रॉपर लक्ष द्या. ऍक्च्युअल ऑफ आर्ग्युमेंटेशन म्हणजे काय? ह्या पद्धतीला म्हणतो लेखक खरी पद्धत, चर्चा करण्याची, म्हणणं मांडण्याची खरी पद्धत. माय डिअर फ्रेंड्स आपण शांतपणे ऐकूया.
ऍक्च्युअल ऑफ आर्ग्युमेंटेशन म्हणजे काय माय डिअर फ्रेंड्स, ह्या पद्धतीमध्ये लेखक तुमच्यापासून बऱ्याचशा गोष्टी लपून ठेवतो आणि लपून ठेवलेल्या गोष्टीला आपण साध्या भाषेमध्ये अझम्पशन असं म्हणतो. तो लेटेस्ट आपण छोटं उदाहरण बघूया. सेम उदाहरण बघा, आपण समजा इयत्ता आपण 10वी मध्ये सॉल्व्ह करत आहोत. समजा रेषीय समीकरण आपण इयत्ता 10वी मध्ये सॉल्व्ह करत आहोत. सेम एक्झाम्पल बघा, 3x अधिक 6 बरोबर 9. माय डिअर फ्रेंड्स, आपण बऱ्याचशा गोष्टी मनातल्या मनात कॅल्क्युलेट करतो. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने मांडत नाही. म्हणजे आपण डायरेक्टली बघा स्टेप नंबर 5 लिहितो, x इक्वल टू 1. सिंपल, लिसन व्हेरी केअरफुली. म्हणजे माय डिअर फ्रेंड्स, ह्या ठिकाणी आपण साध्या भाषेमध्ये बघा, ह्या ठिकाणी आपण स्टेप नंबर 2, 3, 4, स्टेप नंबर 2, 3 व 4 हे आपण हिडन ठेवतो. ओके, हिडन ठेवतो, लपून ठेवतो, अनसेट ठेवतो आणि त्याला साध्या भाषेमध्ये अझम्पशन्स असे म्हणतात. त्याला साध्या भाषेमध्ये अझम्पशन्स असे म्हणतात. ओके, म्हणजे ऍक्च्युअल ऑफ आर्ग्युमेंटेशन मध्ये लेखक आपल्यापासून बऱ्याचशा गोष्टी हिडन ठेवतो, लपून ठेवतो. तो वाचकांना म्हणतो, माय डिअर रीडर्स, माझं म्हणणं समजून घ्या. मी तुमच्या पुढे प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने मांडणार नाही. मी बऱ्याचशा गोष्टी अस्पष्टपणे ठेवेल, तुम्हाला त्या समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे छोट्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये आपण जर तुम्हाला 2 वाक्य जर दिले बघा, 3x अधिक 6 बरोबर 9 आणि तुम्हाला मी हा दिला बघा, x इज इक्वल टू 1, म्हणजे या ठिकाणी आपला अनुमान मात्र बघा, अनुमान मात्र बनलेला आहे. त्याला आपण साध्या भाषेमध्ये अनुमान म्हणतो, कन्क्लुजन असं म्हणतो. ओके, आपलं अनुमान दोन्ही ठिकाणी सेम आहे. अनुमान दोन्ही ठिकाणी आपला बनलेला आहे. पण ह्या ठिकाणी आपला अनुमान डायरेक्टली बनलेला आहे, या ठिकाणी आपला अनुमान इनडायरेक्टली बनलेला आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये आपला अनुमान, आयडियल ऑफ आर्ग्युमेंटेशन मध्ये आपला अनुमान हा अस्पष्टपणे बनलेला आहे आणि सेकंड मेथड मध्ये माय डिअर फ्रेंड्स आपला अनुमान हा अस्पष्टपणे बनलेला आहे. पहिल्या ठिकाणी स्पष्टपणे बनलेला आहे, सेकंड मेथड मध्ये आपला अस्पष्ट बनलेला आहे. हे समजलं गेलं पाहिजे. म्हणजे साध्या भाषेमध्ये माय डिअर फ्रेंड्स कन्फ्युज होऊ नका. फार सुंदर टॉपिक, आपण तो प्रामाणिकपणे जर समजून जर घेतला तर पुढे आपण उदाहरण अगदी सहज सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे पहिल्या मेथडमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अझम्पशन म्हणजे काय, कन्क्लुजन म्हणजे काय, आपण हे समजून घेतोय आणि भविष्यातल्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल्स घेऊन आपण आपल्या समोर ऍक्च्युअली येणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपण साध्या भाषेमध्ये, मी पुन्हा रिपीट करतो बघा, 3x अधिक 6 बरोबर 9. तुम्हाला असं म्हटलं की हे उदाहरण सॉल्व्ह करा, आपण इयत्ता 5वी मध्ये आपण प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने मांडतो आणि त्यामुळे ह्या ठिकाणी अझम्पशन बनणार नाही. तुम्ही स्पष्टपणे अनुमान काढलेला x इज इक्वल टू 1. पण ह्या मेथडमध्ये जर तुम्हाला असा मी प्रश्न विचारला, या 2 लाईनच्या समजा मॅथमॅटिकल पॅसेजमध्ये किंवा 2 लाईनच्या समजा स्टेटमेंट्समध्ये 3x अधिक 6 बरोबर 9 आणि x बरोबर 1, ह्या 2 लाईन मध्ये म्हणजे वाक्य नंबर 1 आणि वाक्य नंबर 5 मध्ये तुम्हाला म्हटलं मी x बरोबर 3/3 हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, तर माय डिअर फ्रेंड्स ऑब्व्हियसली ट्रू आहे. ओके, ऑब्व्हियसली ट्रू आहे, कारण ते इनडायरेक्टली ट्रू आहे. आणि मी असा पुन्हा प्रश्न विचारला की x बरोबर 3/3 माय डिअर फ्रेंड्स, हे अझम्पशन ट्रू आहे की फॉल्स आहे, ऑब्व्हियसली ट्रू आहे. दोन्ही मध्ये कन्फ्युज होऊ नका. इथे मी जर असं विचारलं x इज इक्वल टू 3/3 हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, ऑब्व्हियसली ट्रू आहे. पण अझम्पशन या ठिकाणी ट्रू नाहीये, कारण प्रत्येक गोष्ट या ठिकाणी टप्प्याटप्प्याने मांडलेली आहे. आणि ह्या मेथडमध्ये माय डिअर फ्रेंड्स x इज इक्वल टू 3/3 हे स्टेटमेंट पण ट्रू आहे, इनडायरेक्टली ट्रू आहे आणि अझम्पशन पण ऑब्व्हियसली ट्रू आहे, कारण आपण ते इनडायरेक्टली काढतो आणि त्या आधारे आपण कंक्लूड केलं आहे इनडायरेक्टली x इज इक्वल टू 1. सो माय डिअर फ्रेंड्स, टू कंक्लूड विथ, आपण आज छोटासा टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे की आयडियल वे ऑफ आर्ग्युमेंटेशन मध्ये म्हणजे अझम्पशन समजून घेताना तुम्हाला दोन्ही मेथड समजून घेणं गरजेचं आहे. आयडियल वे म्हणजे काय, ऑथर प्रत्येक गोष्ट तुमच्या पुढे स्टेप बाय स्टेप मांडेल, हिडन ठेवणार नाही, म्हणून अझम्पशन्स मात्र बनणार नाही, तुमचा अनुमान मात्र बनेल x इज इक्वल टू 1. आणि ह्या पद्धतीमध्ये ऑथर काय करतो, बऱ्याचशा गोष्टी लेखकांना सांगतो, माय डिअर रीडर्स काइंडली अंडरस्टँड माय इनडायरेक्ट व्ह्यूज, माझं म्हणणं अप्रत्यक्षपणे समजून घ्या, जे मी तुमच्या पुढे मांडलेलं नाहीयेत. म्हणजे ह्या 2 लाईनच्या पॅसेजमध्ये, मॅथमॅटिकल पॅसेजमध्ये x इज इक्वल टू 3/3 किंवा 3x इज इक्वल टू 3 किंवा 3x बरोबर 9 - 6 हे सगळे स्टेटमेंट आपल्याला काय करावं लागेल, हिडन आहेत, अनसेड आहेत, आपल्याला टेकन फॉर ग्रांट घ्यावा लागेल आणि त्याला साध्या भाषेमध्ये आपण अझम्पशन्स असं म्हणतो. सो माय डिअर फ्रेंड्स, टू कंक्लूड विथ, बेसिकली आपण अझम्पशनची आपण जर व्याख्या जर बघितली तर सुंदर व्याख्या बघा, समथिंग अज्यूम, समथिंग सपोज अँड समथिंग टेकन फॉर ग्रांट इनडायरेक्टली विथ ऑथर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे ज्या गोष्टी आपण अज्यूम करतो, सपोज करतो आणि इनडायरेक्टली आपण ग्रांटला घेतो, मान्यतेला घेतो, अनसेड पार्ट ऑफ द पॅसेज, त्याला आपण साध्या भाषेमध्ये गृहीतक असे म्हणतो. म्हणजे माय डिअर फ्रेंड्स, बँक एक्झाम असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झामिनेशन असेल, यूपीएससी एक्झाम असेल, एमपीएससी एक्झामिनेशन असेल किंवा ऑथर एक्झाम्स असेल, ह्या जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा टॉपिक डील होणार नाहीये. आणि अॅक्युरसी ही ऍक्च्युली फार महत्वाची आहे.
ऍक्च्युली माझं एक वाक्य फार महत्वाचं आहे. वॉर्स आर नॉट विन विथ द वेपन्स. माय डिअर फ्रेंड्स, वॉर्स आर विन विथ द ऑलवेज स्ट्रॅटजीज. आपल्या स्ट्रॅटजी फार सुंदर असल्या पाहिजे, जे कोण आपली अॅक्युरेसी मेंटेन आपण रिझल्ट घेतला गेला पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड्स, आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू की आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करूया, रविताज ऑनलाईन बँक अकॅडमी. माय डिअर फ्रेंड्स, माझी आपल्याला विनंती आहे, आपण बँक एक्झाम असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम्स असेल किंवा अदर रिलेटेड एक्झाम्स असेल, यासाठी आपण ऍप्टिट्यूड व रिझनिंगच्या आपण सेपरेट बॅचेस, स्पेशल बॅचेस आपण आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. व युपीएससी एमपीएससीच्या सीसॅटच्या आपण सेपरेट बॅचेस आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. तर माझी आपल्याला विनंती आहे, आपण प्ले स्टोअरवर जाऊ, आपण रविताज ऑनलाईन बँकिंग अकॅडमी हा आपण ऍप डाउनलोड करूया व हा सेम चॅनल आपण युट्यूबवरती पण आपण सबस्क्राईब करूया. म्हणजे आपल्याला जे काही एक्झामचे अपडेट्स असतील, न्यू अपडेट्स असतील, शॉर्टकट टेक्निक्स असतील, न्यू व्हिडिओज असतील, अप्रोचेस असेल, मला आपल्यासाठी घेऊन येता येईल. माय डिअर फ्रेंड्स, आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू, काइंडली डू सबस्क्राईब अवर चॅनल अँड काइंडली डाउन दिस ॲप ऑल्सो फॉर ऑल दिस एक्झामिनेशन. आणि माझा नंबर सुद्धा मी आपल्याशी शेअर करत आहे. कृपया आपण फॉर पर्सनल गायडन्स, पर्सनल मेंटरशिप या एक्झामचे असेल तर आपण मला मोबाईलवरती पण आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तो मोबाईल नंबर पण आपण नोट डाऊन करून घेऊया. 9049280545. Okay. So thank you, my dear friends. Thank you. Good day. Take care. Bye.